नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं आपल्या एक यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या सर्व व्ह्यूअर्सना एकच रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्याच्या भागाकडे. डिनरनंतर दोघेही समुद्रकिनाऱ्यावर चालत निघाले. आरोहीने आपले सँडल्स हातात घेतले आणि अनवाणी वाळूत चालू लागली. आर्यवीर तिच्या शेजारी शांतपणे चालत होता. काही क्षणांनी आरोही समुद्राच्या पाण्यात पाऊल ठेवताच थंड लाट तिच्या पायांवर येऊन आदळली. ती हसली. आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणाला, केअरफुल. आरोहीने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, मी ठीक आहे. पण पुढच्याच क्षणी एका मोठ्या लाटेमुळे ती थोडीशी डगमगली. आर्यवीरने लगेच तिचा हात पकडला. आरोहीने त्याच्याकडे पाहत हसून म्हटलं, मी म्हटलं ना मी ठीक आहे. आर्यवीरने तिचा हात सोडला नाही. तो म्हणाला, हो माहीत आहे. मग आर्यवीर तिच्याजवळ येत म्हणाला, तरीही मला तुझा हात सोडायचा नाही. आरोही काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि त्यांच्यामधली शांतता त्या क्षणी आणखी गहिरी झाली. आर्यवीरने तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट अलगद बाजूला केली. आरोहीच्या श्वासांची लय काही क्षणांसाठी बदलली. आर्यवीर तिच्या अगदी जवळ आला. आरोहीने त्याच्या डोळ्यात पाहत हळू आवाजात विचारलं, काय? आर्यवीरने तिच्या डोळ्यात पाहत उत्तर दिलं, काही नाही. पण त्याची नजर तिच्या डोळ्यांवरून हलत नव्हती. आरोहीने नजर खाली केली. आर्यवीरने अलगद तिची हनुवटी वर केली आणि तिच्या कपाळावर एक हलकंसं चुंबन घेतलं. आरोहीने डोळे मिटले. आर्यवीर तिच्यापासून दूर झाला नाही. त्याने तिच्या गालावर प्रेमाने चुंबन घेतलं. आरोहीने हळूच त्याच्या शर्टाला पकडलं. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. आरोहीच्या डोळ्यात लाज आणि प्रेम दोन्ही दिसत होतं. तो तिच्या आणखी जवळ आला आणि तिच्या ओठांवर चुंबन घेतलं. ते चुंबन काही क्षणांचं होतं, पण त्या काही क्षणात दोघांमधील संपूर्ण प्रेम सामावलं होतं. आर्यवीर तिच्यापासून दूर झाला तेव्हा आरोहीने डोळे उघडले. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. आर्यवीरने तिच्या कपाळाला आपलं कपाळ टेकवत विचारलं, काय झालं? आरोहीने हळू आवाजात उत्तर दिलं, काही नाही. आर्यवीर हसत म्हणाला, मग माझ्याकडे अशी काय पाहतीयेस? तिने त्याच्या छातीवर हलकासा हात ठेवत म्हटलं, तुम्ही खूप बदलला आहात. त्याने तिचा हात पकडत विचारलं, कसं? आरोहीने हसत उत्तर दिलं, आधी तुम्ही इतके रोमॅन्टिक नव्हता. आर्यवीर तिच्या जवळ येत म्हणाला, आधी तू माझी नव्हतीस. आरोही काही क्षण शांत झाली. आर्यवीरने तिच्या केसांवरून हात फिरवला. तिने हळूच त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. आर्यवीरने तिला आपल्या मिठीत घेतलं. त्याच्या मिठीत विसावलेली आरोही समुद्राच्या लाटांकडे पाहत शांत उभी होती. काही क्षणांनी आर्यवीरने तिच्या कानाजवळ हळू आवाजात म्हटलं, आरोही. ती त्याच्याकडे वळली. त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि तिचा हात हातात घेतला. चल, आता रूममध्ये जाऊया, तो म्हणाला. तिने त्याच्याकडे पाहत विचारलं, पण का? आर्यवीरच्या चेहऱ्यावर हलकंसं गूढ हसू उमटलं, कारण मला माझ्या बायकोसोबत अजून बराच वेळ घालवायचा आहे. आरोहीने त्याच्याकडे पाहत लाजून नजर खाली केली. आर्यवीर तिचा हात हातात घेऊन तिला आपल्या ओशन सूटच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. समुद्राच्या लाटा त्यांच्या मागे मंद आवाज करत होत्या आणि मॉरिशसमधील त्यांच्या पहिल्या रात्रीची सुरुवात एका सुंदर, प्रेमळ आणि जवळिकीने भरलेल्या क्षणांनी झाली होती. रूममध्ये येताच आर्यवीरने दरवाजा लॉक केला आणि आरोहीला उचलून घेतलं. आरोही म्हणाली, हे काय करताय? मला खाली सोडा. आर्यवीरने तिला एका टेबलवर बसवले. आरोही त्याच्याकडे पाहत विचारू लागली, तुम्ही काय करताय आणि कपडे का काढताय? आर्यवीर म्हणाला, बाळा, तू बहुतेक विसरतीयस की आपण इथे कशासाठी आलो आहोत. आरोहीच्या चेहऱ्यावर लाज पसरली. तिने चेहरा वळवला. त्याने क्षणाचाही विलंब न करता तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि अगदी बेभान होऊन तिला किस करू लागला. काही क्षणातच त्याचं चुंबन इतकं उत्कट झालं की आरोहीला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. आर्यवीरने तिचे ओठ मोकळे केले, पण तिच्या मानेवर तो बेधुंद होऊन ओठ फिरवू लागला. त्याच्या या रोमॅन्टिक स्पर्शाने आरोही देखील स्वतःचा ताबा गमावू लागली होती. तिचे श्वास वेगाने चालू होते. आर्यवीरने तिला उचललं आणि बेडवर झोपवलं. काही क्षणातच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून गेले. आर्यवीर आरोहीला त्याच्या प्रेमाची जाणीव करून देत होता, तर ती देखील त्याच्या प्रेमाने भारावून गेली होती. त्याच्या प्रत्येक स्पर्शाने आरोही नकळत उसासे टाकू लागली.
काही क्षणातच आर्यवीरचा ताबा सुटला आणि तो पुन्हा एकदा तिच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करू लागला. त्याच्या या उत्कट प्रेमामुळे आरोही वेदनेने आह टाकत होती आणि त्याच्या पाठीवर तिची नखे रोवत होती. मध्येच तिने त्याला थांबवलं. आर्य, प्लीज मला अजून त्रास देऊ नका. आर्यवीर तिच्या कानाजवळ झुकत म्हणाला, बाळा, मी जर तुला हा त्रास दिला नाही तर तुला माझ्या प्रेमाची जाणीव कशी होणार? आणि तू माझी बायको आहेस, त्यामुळे फक्त आणि फक्त तुझ्यावरच माझा अधिकार आहे. या त्रासामुळे आत्ता तुला वेदना होत आहेत, पण आपलं नातं अजूनच घट्ट आणि पारदर्शी होईल. काळजी करू नकोस. मी डॉक्टरांशी आधीच बोललो आहे आणि त्यांना तुझ्या त्रासाबद्दलही सांगितलं आहे. मी या आधीही स्वतःला कंट्रोल केलं आहे, पण प्लीज आता मला तुला आपलंसं करायचं आहे. आरोहीने त्याच्या भावना समजून हलकेच मानेने होकार दिला. आर्यवीरने तिला पुन्हा आपल्या मिठीत घेतलं आणि पुन्हा एकदा तिच्यावर त्याच्या प्रेमाचा वर्षाव करू लागला. काही वेळातच त्या संपूर्ण खोलीत आरोही आणि आर्यवीरच्या वेगवान श्वासांचा आणि आरोहीच्या वेदनेचा आवाज घुमू लागला. बाहेरील वातावरण अगदी थंड होतं, पण खोलीत मात्र या दोघांच्या प्रेमामुळे वातावरण खूपच उष्ण झालं होतं. रात्रभर त्याने तिच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव केला होता. अखेर थकून आर्यवीरने आरोहीला आपल्या मिठीत घेतलं. आरोही पूर्णपणे थकली होती. तिच्या शरीरात इतकाही त्राण नव्हता की ती डोळे उघडून आर्यवीरकडे पाहू शकेल. तो पूर्णपणे घामाने भिजला होता. पहाटेच्या वेळी आर्यवीरने प्रेमाने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या ओठांवर अलगद चुंबन घेत तिला मिठीत ओढून घेतलं. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपी गेले. ती रात्र फक्त त्यांच्या प्रेमाची नव्हती, तर एकमेकांच्या ओळीची होती. सकाळी 10 वाजता आरोहीला जाग आली. तिने उठण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या शरीरात इतक्या वेदना होत्या की तिला जागेवरून नीट हलताही येत नव्हतं. तिने आर्यवीरकडे पाहिलं. तो अजूनही शांत झोपलेला होता. आरोही म्हणाली, मला रात्रभर त्रास देऊन आता शांत झोपले आहेत. खरंच, तुम्ही झोपल्यावर किती शांत असता. जागे असताना मात्र तुम्हाला फक्त आणि फक्त मला त्रास द्यायचा असतो. अगदी एखाद्या गोंडस निरागस बाळासारखा चेहरा करून झोपलीत. ती अलगद शेजारील टेबलवरील टॉवेल घेऊन स्वतःभोवती गुंडाळते आणि पुन्हा उठण्याचा प्रयत्न करते. ती बेडवरून खाली उतरणार तोच आर्यवीर तिचा हात धरून तिला स्वतःकडे खेचतो. आरोही पुन्हा एकदा त्याच्या मिठीत आदळते आणि तिच्या तोंडून हलकीशी वेदनादायक आह निघते. आर्यवीर लगेच उठून तिला प्रेमाने जवळ घेतो आणि विचारतो, काय झालं? तुला त्रास होतोय का? ती रागाने म्हणाली, हे बरं आहे. रात्रभर त्रास द्यायचा आणि सकाळी उठलं की अगदी निरागस चेहरा करून विचारायचा. तो हलकसा हसत म्हणाला, बरं, सॉरी. तो लगेच शेजारच्या टेबलच्या ड्रॉवरमधून एक औषध काढतो आणि आरोहीच्या हातात देतो. त्यासोबत पाण्याचा ग्लासही देतो. ती म्हणाली, हे काय आहे? आर्यवीर सांगू लागला, मी डॉक्टरांशी बोललो होतो तेव्हा त्यांनी ही औषधं तुला त्रासापासून आराम मिळावा म्हणून दिली आहेत. आरोहीने चेहरा तिरका करत म्हटलं, खरा त्रास तर मला तुम्ही देत आहात. आधी त्रास देता आणि मग गोळी. आर्यवीर प्रेमाने तिच्याजवळ झुकत म्हणाला, बायको, तुला त्रास नाही द्यायचा तर कोणाला द्यायचा? आणि माझ्यावर फक्त आणि फक्त तुझाच अधिकार आहे. आणि जर तुला एवढाच त्रास होत असेल तर मी एखाद्या मुलीकडे पाहिलेलं तरी तुला चालेल का? आरोहीने लगेच त्याच्या हातावर एक फटका मारत म्हटलं, तुम्ही विचारही करू नका. तुम्ही जर मला कोणाकडेही पाहताना दिसलात तर मी एक क्षणही विचार न करता भारतात परत निघून जाईन आणि तुमच्याशी कधीही बोलणार नाही. आर्यवीरने तिला प्रेमाने जवळ घेतलं. ठीक आहे, मी कोणाकडेही पाहणार नाही. फक्त आणि फक्त माझ्या बायकोकडेच पाहीन, तो म्हणाला. पण तू आधी औषध घे, म्हणजे तुला आराम मिळेल. आरोही लगेच म्हणाली, आणि तुम्हाला पुन्हा त्रास द्यायला मजा येईल. त्याने तिच्या कपाळाला कपाळ टेकवत म्हणालं, हनीमूनमध्ये अजून काय करतात? मीही तेच करतोय आणि मी अजून सुरुवातही केली नाही, तरीही तू एवढी वैतागली आहेस. जेव्हा मी खरंच तुला रोज त्रास देईन तेव्हा तू काय करशील? आरोही लगेच म्हणाली, म्हणजे तुमचा विचार नक्की काय आहे? हा एवढा त्रास पुरेसा नाही का? तो तिच्या कानाजवळ येत कुजबुजला, बायको, आता तर खरी सुरुवात आहे. इथून पुढे एक दिवस किंवा एक रात्रही मी तुला प्रेम न करता सोडणार नाही. त्यामुळे या सगळ्याची सवय करून घे. आरोही भुवया उंचावत त्याच्याकडे पाहू लागली. आर्यवीरने औषध तिच्या हातात दिलं. तिनेही लगेच ते घेतलं. ती उठून वॉशरूमकडे जाणार इतक्यात आर्यवीरने तिला थांबवलं. तो म्हणाला, काय गं, कुठे निघालीस?
आरोही म्हणाली, सोडा बेशरम कुठले. माझं पूर्ण शरीर वेदनेने ठणकत आहे, त्यामुळे मला गरम पाण्याने शॉवर घ्यायचा आहे. त्याने लगेच तिला उचललं आणि वॉशरूमच्या दिशेने जाऊ लागला. आरोही त्याला थांबवत म्हणाली, हे काय करताय? तुम्ही कुठे निघाला आहात? प्लीज मला खाली सोडा, आर्यवीर प्रेमाने म्हणाला. त्रास मी दिला आहे तर काळजीही मीच घेणार. तू काळजी करू नकोस, तुझ्या शॉवरची जबाबदारी माझी. असं म्हणून तो तिला घेऊन वॉशरूममध्ये निघून गेला. आर्यवीर आरोहीला घेऊन वॉशरूममध्ये आला. त्याने तिला अलगद खाली उभं केलं. आरोहीने लगेच त्याच्याकडे पाहत म्हटलं, आता तरी मला खाली सोडा, मी स्वतः शॉवर घेऊ शकते. आर्यवीरने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, मला माहिती आहे. आरोहीने भुवया उंचावत विचारलं, मग मला इथे घेऊन का आलात? आर्यवीर तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, कारण तुला त्रास होतोय आणि त्या त्रासाला मी कारणीभूत आहे. तिने तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. हो, ते तरी आठवतंय तुम्हाला? आर्यवीर हसत म्हणाला, सगळं आठवतंय. आरोही त्याच्याकडे रागाने पाहिलं. मला काहीही ऐकायचं नाही. आर्यवीर तिच्या जवळ येत म्हणाला, ठीक आहे, आज मी तुला अजिबात त्रास देणार नाही. आरोहीने लगेच विचारलं, खरंच? त्याने मान हलवत उत्तर दिलं, हो. तिने संशयाने त्याच्याकडे पाहिलं. तुमच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं आहे. आर्यवीर हसला, माझी बायको माझ्यावर इतकाही विश्वास ठेवत नाही. आरोहीने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, तुम्ही विश्वास ठेवण्यासारखं काही करता का? आर्यवीरने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. आज करतो. आरोही काही क्षण शांत झाली. आर्यवीरने तिच्याकडे पाहत प्रेमाने म्हटलं, गरम पाण्याचा शॉवर घे म्हणजे तुला आराम मिळेल. आरोहीने मान हलवली. आर्यवीर बाहेर जाण्यासाठी वळला. तेवढ्यात आरोहीने त्याला आवाज दिला, आर्य. तो लगेच तिच्याकडे वळला. आरोही काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, थँक्यू. आर्यवीरच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. कशासाठी? त्याने विचारलं. आरोहीने नजर खाली करत उत्तर दिलं, माझी काळजी घेतल्याबद्दल. आर्यवीर तिच्या जवळ आला. त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट अलगद बाजूला केली. तुझी काळजी घेणं ही माझी जबाबदारी नाही, आरोही, ती माझी इच्छा आहे, तो म्हणाला. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. आर्यवीर तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाला, तू आराम कर, मी बाहेर आहे. असं म्हणून तो वॉशरूमच्या बाहेर आला. काही वेळाने आरोही गरम पाण्याचा शॉवर घेऊन बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर थोडा आराम दिसत होता. आर्यवीरने लगेच तिच्याकडे पाहिलं. आता कसं वाटतंय? तो म्हणाला. आरोहीने हळू आवाजात उत्तर दिलं, थोडं बरं वाटतंय. आर्यवीरने समाधानाने मान हलवली. गुड. आरोही बेडजवळ आली आणि तिने बसण्याचा प्रयत्न करू लागली. तिला त्रास होत असल्याचं आर्यवीरच्या लक्षात आलं. तो लगेच तिच्या जवळ आला. थांब. आरोहीने त्याच्याकडे पाहत विचारलं, आता काय झालं? आर्यवीरने तिला अलगद आधार दिला आणि बेडवर बसवलं. आरोही त्याच्याकडे पाहत म्हणाली, मी स्वतः बसू शकते. आर्यवीरने उत्तर दिलं, हो, मला ते माहीत आहे. मग? आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणाला, तरीही मला तुला मदत करायची आहे. आरोही त्याच्याकडे पाहतच राहिली. मग हळूच हसली. तुम्ही खरंच विचित्र आहात. आर्यवीरने तिच्या शेजारी बसत विचारलं, आणि तरीही माझ्यावर प्रेम करतेस? तिने लगेच त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर लाज पसरली. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत प्रेम का दिसतं? ती म्हणाली. आर्यवीर तिच्या जवळ झुकत म्हणाला, कारण मला तुझ्यात सगळीकडे प्रेमच दिसतं. आरोही त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाली, आर्य, तुम्ही ना? आर्यवीरने तिचा हात हातात घेतला. काय? आरोहीने हसत मान हलवली. काही नाही. आर्यवीरने तिच्या हातावर हलकंसं चुंबन घेतलं. काही क्षण दोघेही शांत बसले. बाहेर समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता. मॉरिशसच्या त्या सुंदर सकाळी त्यांच्या नात्यातील जवळीक आणखी वाढत होती. आर्यवीरने आरोहीकडे पाहत विचारलं, आज आपण कुठेही जाणार नाही? आरोही आश्चर्याने म्हणाली, पण का? आर्यवीर म्हणाला, कारण आज तू पूर्ण दिवस आराम करणार आहेस. आरोहीने लगेच विरोध केला, पण मला मॉरिशस फिरायचं आहे. आर्यवीरने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, आपण सगळं फिरू, पण आधी तू पूर्णपणे ठीक हो. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, आणि तुम्ही? आर्यवीर तिचा हात पकडत म्हणाला, मी तुझ्यासोबत आहे. तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि शांत झाली.
त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं. समुद्रकिनाऱ्यावरच्या त्यांच्या हनीमूनची सुरुवात भव्य होती, पण त्या सकाळी दोघांनाही जाणवलं, या प्रवासात त्यांना मॉरिशसपेक्षा जास्त एकमेकांना जाणून घ्यायचं होतं. आणि त्यांच्या या खास प्रवासाचा हा फक्त दुसराच दिवस होता. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन भागासोबत. तोपर्यंत बाय बाय.